क्रांतीवीर काळूजी नाईक यांच्या वारसावर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही. ज्ञानेश्वर आहिरे. ग्रामपंचायतीने सांगितले तसं ही जमीन आदिवासीची आणि आदिवासीची जमीन राहणार आहे, पण शेतकरी शेजारचे शेतकऱ्याला त्रास देतो. हो हो चालेल हो. मी सुधाकर काळू सूर्यवंशी, बेलपिंपळगाव, राहणार नेवासा तालुका. आमची जमीन दुसऱ्यांना वाटप केली तरी आम्ही आत्तापर्यंत भांडू वैतागलोत. आता कलेक्टर साहेबाकडे आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहेत. आमच्या जर नावावर नाही झाले तर आम्ही येत्या बुधवारी उपोषणाला बसणार आहेत. मी ज्ञानेश्वर आहिरे, एकलव्य भिल्ल सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष. नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे क्रांतीवीर काळू नाईक यांचे वंशज राहतात. शेकडो 50 ते 60 वर्षापासून ते वंश राहतात आणि इनामी जमीन ती काळू नाईकाला दिलेली गेली होती. पण परंतु शेजारचे जे शेतकरी यांना त्रास देऊ राहिले आणि त्रास देऊन यांचे खोटनाटे गुन्हे दाखल करणे, तसेच त्यांच्या मुलांना मारहाण करणे किंवा महिलेला जातीवादी शिवगाळ करणे असे प्रकार ते सुरू आहेत. त्याचे शासनाने ही जमीन यांना वाटलेली होती. शासनाचं त्याचं परिपत्रक आहे. परंतु गावातील ते गावगुंड आहे, गावगुंड यांना त्रास देऊन ते जमीन हिसकावण्याचा प्रयत्न करू राहिले. आणि तुम्ही जर इथं जमीन गेले नाही तर तुम्हाला हाणमार करू, तुम्ही खोटीनाटे गुन्हे दाखल करू, तुमचे संसार उद्ध्वस्त करू अशी त्यांना धमकी देऊ राहिली. त्यासाठी आम्ही ते माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे दाद मागण्यासाठी आलो आहोत की ही जमीन आहे जी पूर्व काळू नाईक आहे यांचे वंशज आहे त्यांच्याच नावावर करण्यात यावी. ही जमीन त्यांना पूर्ण शासकीय इतमात पूर्णपणे शासकीय ताफ्यानुसार त्यांना ताबा देण्यात यावा आणि ताबा देण्याचं पत्र देण्यात यावं. यांच्यावर जो होत असलेला अन्याय हे दूर करण्यात यावा. तसे जर 8 दिवसामध्ये शासनाने ही कारवाई केली नाही तर येत्या बुधवार दिनांक तारीख 13/8 रोजी आम्ही पूर्ण अत्याचारित आदिवासी समाज, भिल्ल समाज घेऊन पूर्ण तालुक्यातील भिल्ल समाज एकत्र करून मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आणि आम्हाला जर न्याय भेटला नाही तर तोपर्यंत आम्ही ते उपोषण सोडणार नाहीत. परंतु आम्ही इथे पूर्णपणे आमचा जीव जरी गेला तरी चालेल, परंतु आम्ही मागे हटणार नाही. आणि जोपर्यंत शासन आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत पूर्ण संघर्ष हा शेवटपर्यंत आमचा चालू राहणार आहे.